जीवनामध्ये आताच्या काळामध्ये प्रबोधन करणं, समाज प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे। एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे, तो मुलगा शूर असला पाहिजे, वीर असला पाहिजे, रणांगणातून शत्रूला भिवून न पळणार असला पाहिजे, देवाचे चिंतन करणार असला पाहिजे आणि असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला घालता येत नसेल तर माते तू वांज राहिली तरी चालेल, पण जिवंतपणी बरं का जीवनामध्ये आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत असतं। सगळ्यात महत्त्वाचे मायबाप असतात, म्हणून मायबापांनी सुद्धा आपल्या मुलांनी आपल्याला म्हातारपणी चांगलं सांभाळावं असं जर वाटत असेल तर प्रत्येक मायबापांनी आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा। संस्कार म्हणजे काय बघा, जीवनामध्ये आईचं मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड आहे। थोडंसं वेगळं नातं सांगून जाते महिलांकडे, अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं। असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं मुलीचं भांडण होत नाही, पण त्या माई लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं ऐका। माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी। आईचं मुलीचं जर भांडण झालं तर मुलीला आई विषयी राग येतो। आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं, कारण आई जे शिकवते ते काय असतं। आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी। काय म्हणते आई, तुझी मुलीचे जात आहे का लग्न करून तुला परक्या घरी जायचंय, रस्त्यावर परक्या पुरुषाशी असं पटकन बोलू नये। अशा प्रकारचे संस्कार मायबाप आपल्या मुलांवर करत असतात आणि मुलांवर संस्कार करता करता मुलं लहानाचे मोठे कधी होतात हे आई बापाला सुद्धा कळत नाही। एक दिवस ती मुलगी लग्न करून परघरी निघून जाते। मुलगी परघरी निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही। मग आपल्या मुलीची आठवण म्हणून ती आई काय करत असते, लेक जाते सासरलाई लाग करमेना, शारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना। लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई। लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा। एखाद्या आई बापाची मुलगी लग्न करून जायला निघाल्यानंतर त्या आईला रड असं सांगावं लागत नाही हो, खळखळ आईच्या डोळ्यातून पाणी येतं। जीवनामध्ये आपली आई फार महत्वाची असते। एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, तुम्ही शेजारच्या आईला दुसऱ्याच्या आईला कितीही जरी प्रेमाने हाका मारल्यात ना, आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना। आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला तेरे दार। आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा। आई म्हणायला किती गोड वाटतं, तोंडामध्ये साखरेचा खडा टाकावा ना, इतकं मायबापाचं ना गोड असतं। पण तेच मायबाप एकदा का माणसाला सोडून गेले, माणसाला अन्न पाणी सुद्धा गोड लागत नाही। जीवनामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही। माईबाप फार महत्वाचे असतात। जितकी आई महत्वाची असते ना तितका आपला बापही महत्वाचा असतो। संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडे गायलेत, बापाचे गोडे आजपर्यंत कोणी गायले नाही। पण जीवनामध्ये आपला बापही किती महत्वाचा असतो आणि तो बाप आपल्या मुलांकरता काय काय करतो लक्षात ठेवा। ज्या बापाने तुम्हाला मला जन्म दिलाय तो बाप आपल्या करता काय करतो प्रत्येकाने जरा लक्षपूर्वक ऐका। जीवनामध्ये बाप म्हणजे काय असतो। उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी। झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हसू जरी कना वाकला। घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापद, लैया बगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर।
मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला आधाराचा बड जणू वाकल भाळ त्याच्या इन पाचोळा जिनदान माळ जिनदान माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची भापर लैया वगड हाय गड्या उमगाया बापर लैया वगड हाय गड्या उमगाया बापर जीवनामध्ये ज्या माय बापाने आपल्या करता रात्रंदिवस एक केलेत कष्ट केलेत त्या माय बापाला जीवनात कधी विसरायचं नाही. शेवटी जाताना एक सांगेल का जीवनामध्ये आपले माय बाप आपल्या करता काय काय करतात. इथे बसलेल्या प्रत्येक आई बापाची व्यथा मी मांडणार आहे. आणि ज्याला ज्याच्या ज्याच्या हृदयाला या गीताचे बोल भेटतील ना तो मुलगा जीवनामध्ये कधीच आपल्या माई बापाला वेगळं करणार नाही. बघा आपला बाप आपल्या करता काय काय करत असतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पलिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही दुःख लपवून हासतो वरवरुनी बाप माझा वेदनांचा धनी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे माया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियन घालून तुटकी चप्पल केसाला नाही फणी बाप माझा वेदनांचा धनी बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणे बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी वेदनांचा धनी वेदनांचा धनी. अशा प्रकारे ज्या माय बापाने आपल्या करता रात्रंदिवस एक केलेत कष्ट केलेत त्या माई बापाला कधी विसरू नका. आणि शेवटी जाताना सांगेल का ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. कारण मारुती रायांच्या बाजूलाच राजांचा पुतळा आहे. तुमच्या जे ध्यानात ते माझ्या मनात आहे. हे सांगायचं होतं ना.
ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे। एका माणसाला मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मौलांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा। गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा। युगा युगाचा गडबंधार यवनाचा करी करी सरदार, यवनाचा करी सरदार, यवनाचा करी सरदार, युगा युगाचा गडबंधार यवनाचा करी करी सरदार, यवनाचा करी सरदार, यवनाचा करी सरदार। मराठा मरदा होऊन कुलदा, मराठा मरदा होऊन कुलदा, हटाल्या शत्रूच्या भुजा, हटाल्या शत्रूच्या भुजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा। कळपे हाती अंगी तलवार ओवळी राणा कृष्णेवर होऊनी राणा कृष्णवर स्वार, होऊनी राणा कृष्णवर कळपे हाती अंगी तलवार ओवळी राणा कृष्णेवर होऊनी राणा कृष्णवर स्वार, होऊनी राणा कृष्णवर स्वार। हर हर करी दरी कपारी, हर हर करी दरी कपारी, उधाला राजाच्या फौजा, उधाला राजाच्या फौजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा। भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दयी खानाचा करून हृदय खानाचं करून वदन, हृदय खानाचं करून वदन, भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दयी खानाचा करून वदन, निर्दय खानाचं करून वदन, हृदय खानाचं करून वदन। कापून यवना करीत दैना, कापून यवना करीत दैना, मातीत मिळवल्या पैसा, मातीत मिळवल्या पैसा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा। पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, फुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, फुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, फुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शबतो पुत्राची जाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शबतो पुत्राची जाऊचा, फुलवा पाळणा
पायी घुंगुर वाळा गालीची वाळा काजल घाला डोळा उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगर बाळा गाली तीत लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगुर वाळा राजा स्वरूपाला डोई टोपणा पाहून सुख गोपाळा निंबलोड उतरा ग लवकर दुष्ट लागल वाळा कौसलेचा राम जसा लाला यशोदेचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा छत्रपती शिवाजी महाराज की जय! महाराज की जय! महादेव! हर देव 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 महादेव वा वा आज या ठिकाणी सालाबाद आता ठीक आहे म्हटले दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला हरिपाठ झालं कीर्तन झालं बाबा झोपायला गेले याने बाबा हातपाय दाबायला सुरुवात केली बाबा झोपले त्याने पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला बाबाच्या उशाला बघितलं पायाजवळ बघितलं शर्टाच्या खिशात कोपरीच्या खिशात सगळ्या बाजूने अंतरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही बाबा सकाळीच उठले आणि बाबांना बसल्या बसल्या पैसे मोजायला सुरुवात केली म्हटलं जाऊ दे रात्री नाही भेटले म्हटलं आज रात्री शोधूया पुन्हा दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला हरिपाठ झालं कीर्तन झालं बाबा झोपायला गेले त्यानं पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला बाबाच्या उशाला बघितलं पायाजवळ बघितलं शर्टाच्या खिशात कोपरीच्या खिशात सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बेगा सगळ्या काही चेक केल्या पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही बाबा सकाळीच उठले आणि बाबानं परत बसल्या जागी पैसे मोजायला सुरुवात केली तो म्हटला अरे नेमका वारकरी आहे का जादूगार आहे मी रात्रभर अंथरून चेक करतोय म्हटला आणि सकाळी बाबा जागचे न हालता बसल्या जागी पैसे मोजतायत बाबा नेमके पैसे ठेवतात तरी कुठे असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला शेवटी वाखारीचा मुक्काम आला त्याला वाटलं उद्या पंढरपूर येणार पंढरपूरमध्ये बाबाच्या आपली ताटातूट होणार 15 दिवस शोधूनही बाबाचे पैसे काही सापडले नाही पण जाता जाता बाबा पैसे ठेवतात तरी कुठे तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे बाबाच्या जवळ गेला पहिले बाबाचे पाय धरले सांगितलं बाबा मला माफ करा मी वारकरी नाहीये ही गळ्यातली माळ हा कपाळाचा गंध हे वारकऱ्याचे कपडे हे वारकऱ्याची टोपी सगळं काही खोटं ढोंग आहे खरं सांगतो बाबा मी या दिंडीतला अट्टाल चोर आहे तुमच्या जवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरता आलो होतो पण 15 दिवस शोधूनही मला काय तुमचे पैसे भेटले नाही परंतु बाबा तुमच्यासारख्या चांगल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये 15 दिवस राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही गळ्यातली माळ कधी काढणार नाही दरवर्षी पंढरपूरची वारी करणार तुमच्यासारख्या म्हाताऱ्या वारकऱ्यांची सेवा करणार पण बाबा जाताना मला एक खरं आणि प्रामाणिकपणे सांगा तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचात बाबा म्हटले बाळा तू कुठे कुठे शोधला बाबा कुठं नाही शोधलं तुमच्या उशाला बघितलं पायाजवळ बघितलं शर्टाच्या खिशात कोपरीच्या खिशात 15 दिवस तुमच्या अंथरून बॅगा बिगा सगळा काही चेक केल्या पण बाबा मला काही तुमचे पैसे भेटले नाही बाबा म्हटले खरं सांगू का बाळा मी काय करायचो रात्रीच्या वेळेला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहेत जवळ असूनही माणसाला दिसत नाही याला कारण का लोक संसारामध्ये इतके आंधळे झालेत तो का म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू डोळ्यामध्ये संसाराचा धूर भरू नका आमच्या संतांनी रात्रंदिवस काय केलं माहितीये त्याची संत 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 तेची 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 संत त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत
संत तिची संत त्याची संत तिची संत ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले जनती काही दाना डोना जनती काही दाना डोना जनती काही दाना डोना जनती काही दाना डोना ज्यांचा विठ्ठले त्याचा हेत विठ्ठले त्याची काही दाना डोळा त्याची काही दाना डोळा त्याची काही दाना डोळा त्याची काही दाना डोळा तेची संत ज्यांचा आहे तर विठ्ठले जे विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाही त्यांना संत असे म्हणतात. मग निवळावराई म्हणतात आमच्या गुरुनी हेच केलं आम्ही सुद्धा तेच केलं. जी हे हरी आठविला आणि जिव्हे हृदय धरिला त्या देवाला आम्ही मनापासून आमच्या हृदयामध्ये ठेवलो. तुकोबाराय त्या भगवंता करता इतके वेळे झाले होते. तुकोबाराय काय करायचे माहिती डोक्यावर विठ्ठलाची मूर्त घ्यायची लोकांच्या दारोदारी जायचे प्रत्येकाला म्हणायचे देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर पुसवणी लोक दार लावायचे म्हणायचे महाराज देवाना लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे लगे देवाना न लगे न लगे न लगे देवाना लगे न लगे न लगे न लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे न लगे न लगे न लगे न लगे देव न लगे देव न लगे आठवणे जे रुंदले जागे आठवणे जे रुंदले जागे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे नीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे नाही का महाराज म्हणायचे देव घ्या लोक म्हणायचे देवन लगे आम्हाला नको तुकोबाराय म्हणायचे बाबांनो पैसे देऊ नका फुकट घ्या तरी महाराज लोक म्हणायचे देवन लगे. याला कारण का देऊतल्या लोकांना देवापेक्षा संसाराचं प्रपंचाचं जास्त आकर्षण होतं. पूर्वीचा काळ फार चांगला होता. पूर्वीच्या काळीची माणसं फार चांगली होती. पूर्वीच्या काळी माता सुद्धा जातेवर जर दळण दळायला बसल्या ना सुंदर देवाच्या नावाच्या ओव्या म्हणायच्या. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळचोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात माता ओव्या गायच्या त्याच वेळेला पहाटे पहाटे एक वासुदेव आपल्या गावात यायचा. त्या वासुदेवाच्या नामचिंतनानं आपल्या गावाचं नाही तर सगळं आभाळ दुमदुमणं जायचं. उजळून आला आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी गाव जागवितारी वासुदेवाची गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी चलून आला बाळा रामाच्या पारी क्या बात है? अन गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी गाव जागवितारी वासुदेवाची हे गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी वा वा स्वारी. कोंबडा बोलतो ग कोंबडा बोलतो ग उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो ग नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला वीर सरीना चांद संभवी रातीला गा रातीला ही चित्त
कल्याण पायी असावी सारी अन गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी पाय वसला ग सयानो जाऊ पाण्याला बाया पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला पाय वसला ग सयानो जाऊ पाण्याला बाया पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बाया कृष्ण वाजवी पावा ग पावरल्या नारी वाजवी पावन कृष्ण वाजवी पावा ग पावरल्या नारी कृष्ण वाजवी पावन वायरल्या द्वारी कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी बोल अन गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी गाव जागवितारी वासुदेवाची गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं म्हणजे पूर्वीच्या काळी एक वासुदेव आपल्या गावात यायचा आणि त्याच्या नामचिंतन आपलं गावच नाही तर सगळं आभाळ दुमदुमून जायचं म्हणून पूर्वीचा काळ फार वेगळा होता पूर्वीच्या काळामध्ये ना आत्ताच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे पूर्वीच्या काळी प्रत्येक माणसाच्या दारावर पाटी असायची अतिथी देव भव आलेल्या अतिथीला देव मानण्याची परंपरा होती काही दिवसानंतर अतिथी देव भव नावाची पाटी गळून पडली तिच्या जागी दुसरी पाटी लागली जिच्यावर लिहिलं होतं शुभलाभ शुभलाभची पाठी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली काळ बदलत चालला माणसं बदलत चालले इंग्रज भारतामध्ये आले आणि आपल्या दारावर नवीन पाटी लागली जिच्यावर लिहिलं होतं वेलकम वेलकम नावाची पाटी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली काळ बदलत चालला माणसं बदलत चालले आणि ती वेलकम नावाची पाटी सुद्धा गळून पडली आणि बऱ्याच लोकांच्या दारावर आज पाट्या लागतात कुत्र्यापासून सावधान म्हणजे पूर्वीच्या काळी अतिथीला देव मानण्याची परंपरा कुठे आणि आत्ताच्या काळामध्ये अतिथीने आमच्या दारामध्ये येऊच नाही म्हणून दारामध्ये कुत्रे बांधण्याची परंपरा कुठे काळ कुठे चालला माणसं कुठे चालली म्हणून संस्कारांची फार किंमत आहे निवळोबरायांना काही साधकांनी प्रश्न केला निवळोबराया तुम्ही असं म्हणता हरी आठवा हृदयातच आठवा मग तुमच्या तुकोबरायांनी तुमच्या गुरूंनी हरी आठवला त्याला हृदयामध्ये जागा दिली मग रात्रंदिवस तुमच्या गुरूंनी त्या विठ्ठलाचं चिंतन केल्यामुळे त्याचा फायदा त्यांना काय झाला हो निवळोबराय म्हणतात रात्रंदिवस विठ्ठलाचे चिंतन केल्यामुळे माझ्या गुरूंनी काळाला जिंकलं अभंगाचे जिंकोनिया काळा
क्या बात है हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय 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 ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय 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 ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय 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 ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई पुंडरीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव सत्यनारायण भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज सदगुरुदेव महाराज रुक्मा महाराज की बजरंगबली हनुमान की जय ठोबार कुमाई जय 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 ठोबार कुमाई ठोबार ठोबार कुमाई ठोबार जय जय ठोबार हरि जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार जय 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 ठोबार कुमाई जय 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 ठोबार कुमाई जय 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 ठोबार जय जय